सांगली कोल्हापूर रस्ता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मधून मंजूर केला। या कामाच्या निविदेत तांत्रिक अडचण आल्याने त्याची फेरनिविदा काढण्यात येते। ही प्रक्रिया पूर्ण होऊन सांगली कोल्हापूर रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल। हा रस्ता मृत्यू सापळाऐवजी प्रगतीचा रस्ता होईल अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे। सांगलीत एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार माने यांच्या हस्ते आमदार सुहास बाबर, जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, गौरव नाईकवाडी, अमोल पाटील यांच्या उपस्थितीत झालाय। खासदार माने म्हणाले, सांगली कोल्हापूर रस्ता खड्डेमय बनला होता। या रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्याची मागणी होती। चोकाक ते अंकली या रस्त्याचा सर्वप्रथम राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करून घेतला। त्यानंतर रस्त्याच्या कामांसाठी पाठपुरावा करून 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या कामाची पहिली निविदा प्रसिद्ध झाली होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे या कामाची फेरनिविदा काढण्यात येणार आहे। त्याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल। वर्षानुवर्षे रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने सांगली कोल्हापूर रस्ता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातोय। तो शिक्का पुसून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून भविष्यात सांगली कोल्हापूर रस्ता प्रगतीचा रस्ता म्हणून ओळखला जाईल। रस्त्यांसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यामध्ये मतांतरे आहेत। यापूर्वी रस्त्यांसाठी चौपट निधी देण्यात येत होते। सरकारच्या नवीन नियमानुसार रस्त्यासाठी जाणाऱ्या जमिनीसाठी दुप्पट भरपाई देण्यात येणार असल्याचं शेतकऱ्यांकडून त्यामुळे विरोध होतोय। याबाबत शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे चौपट भरपाई देण्याबाबत पाठपुरावा केला जातोय। त्यानुसार भरपाई मिळेल असंही खासदार माने यांनी सांगितलं। NHI मध्ये मंजूर मी करून घेतलाय। त्या आपल्या माहितीसाठी असावं की हा रस्ता जो NHI मध्ये आला तो खासदार धैर्यशील मानेंनी करून घेतला आणि प्रश्न मांडण्यापेक्षा प्रश्न सोडवत असताना हा मतदारसंघातला मागच्याच टर्ममध्ये रस्ता NHI मध्ये आणलाय। त्याचं टेंडरसुद्धा फ्लोट झालं आहे। टेंडर फ्लोट होऊन तो आता कार्यान्वित होत असताना काहीतरी त्याच्यात टेक्निकल प्रॉब्लेम आला टेंडरमध्ये, त्याच्यामुळे रिटेंडर त्या रस्त्याचं मागच्याच महिन्यात त्या ठिकाणी झालं आणि मला वाटतं 20 दिवसाचा कालावधी परत रिओपन होण्यासाठी त्या ठिकाणी त्या टेंडरचा राहिलेला आहे। NHI मध्ये हा सेगमेंटच नव्हता, तो सेगमेंट मी घालून घेतला आणि चोकाकपासून तुमच्या अंकलीपर्यंतचा सेगमेंट चोकाकपर्यंत रस्ता मी आणलेला आहे। आता त्याचा मोठा प्रॉब्लेम एवढाच झाला आहे, केंद्र शासनाने NHI मध्ये घातलं का घातलं, त्याची टेंडर प्रक्रिया सुरू झाली का झाली, त्याला आपण सँक्शन सगळ्या अथॉरिटीजनी दिलेले आहेत। लँड ॲक्विजिशनचं काम एका बाजूला चालू होत असताना दुप्पट आणि चौपट याच्यामध्ये वाद सुरू झाला आहे। म्हणजे आपल्या माहितीसाठी असावं की नेमकी टेक्निकल अडचण काय आहे। आत्तापर्यंत जो नॅशनल हायवे झाला त्याला चौपटीप्रमाणे रिएम्बर्स पैसे झालेले आहेत आणि आत्ता शासनाच्या निर्णयाप्रमाणे नवीन ते दुपटीवर आलं आहे। आता ज्या शेतकऱ्यांना एकाच गावामध्ये एकाच क्षेत्राला त्याला चौपट मिळालेत, दुसऱ्या गावात लगेच त्याला दुप्पट मिळायला लागलं तर तिथं प्रतिकार होणारच। त्यामुळे आम्ही शासनाला विनंती करतोय की हा काय नवीन NHI नाही, मिसिंग लिंक होती। म्हणजे दोन हायवेच्या मध्ये राहिलेला हा जो म्हणजे त्याच हायवेवरचा राहिलेला जो भाग आहे तो त्याला कन्सिडर करून स्पेशल केस म्हणून राज्य शासनानं खऱ्या अर्थानं ही शिफारस केंद्र शासनाला करायची असते आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की चौपटीनंच त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ते पैसे मिळावेत आणि हा रस्तासुद्धा पूर्णत्वास लवकर जावा। नॅशनल हायवे होण्याबाबतीतली कुठलीही अडचण याची राहिलेली नाही। मुळात हा रस्ता आता नॅशनल हायवेच्या सूचीवर आलेला आहे। त्याचं टेंडर एकदा फ्लोट झालं आहे। टेक्निकल अडचणींमुळं त्या ठिकाणी ते टेंडर काही परिस्थितीमध्ये मागं घेण्यात आलं। आता रिटेंडर झालं आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते टेंडर त्या ठिकाणी कुठली तरी एखादी कंपनी त्या ठिकाणी घेईल आणि लवकरच कोल्हापूर आणि सांगलीला जो मृत्यूचा सापळा म्हणून या रस्त्याची ओळख झाली होती त्याची ओळख प्रगतीचा रस्ता अशा पद्धतीनं होण्यासाठी म्हणून या ठिकाणी वाट सुखकर होईल। पण शासनानं सुद्धा आता हे राज्य शासनाच्या कोर्टात थोडासा बॉल आहे। राज्य शासनानं परत केंद्र शासनाला चौपटीची शिफारस करावी लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना याच्यासाठी आग्रही विनंती करणार आहे।